बऱ्याच दिवसानंतर मी हा पसारा काढून बसली होती आणि मला खरंच खूप छान वाटत होतं, एकदम रिलॅक्सिंग फील होत होतं. त्याचं कारण की मला एक नदीची ऑर्डर होती, त्यामुळंच मी हा पसारा काढला होता कमीत कमी 15 दिवसानंतर. आणि तो काढल्याशिवाय मला चैन पण नाही पडत, कारण ते माझं काम आहे. दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं गावी. हे आले होते मला सकाळी सकाळी सोडायला आम्हाला स्वारगेटला. तिथून आम्ही बसमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर हे अंशुलूसाठी थोडंसं खायला त्यांनी घेऊन दिलं होतं. सकाळी 9 वाजता प्रवास चालू झाला होता, तरी पण मला टेन्शन आलं होतं की मी घरी कधी एकदाशी पोचते, कारण आज मला कराडला जायचं नव्हतं. तर कराडच्या पण पुढे माझं माहेर आहे, तिकडे जायचं होतं. आणि आज फर्स्ट टाईमच असं झालं होतं की मी सेम डेला माझ्या माहेरी जाणार होती, नाही तर कराडमध्ये थांबून 2-3 दिवसानंतर जाते. पण आता आई इकडे नसल्यामुळे आणि ज्या कामासाठी आले ते पण तर महत्त्वाचंच होतं, त्यामुळं डायरेक्ट जाणार होती. हां, त्याच्या आधी मी घरी पण गेली होती. तर दीदींना सरप्राईज देण्यासाठी हा अंशूचं हे रिॲक्शन पाहू शकता. आणि अंशूला पाहून त्याच्या आत्तूचं पण रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. हे बघा, ते पण मी कॅप्चर केलं आहे. आणि अंशूला दुसऱ्यांना सरप्राईज द्यायला पण आवडतं आणि स्वतःला पण सरप्राईज दिलेलं आवडतं. तिथून दीदींनी जेवण बनवलं होतं, जेवून आम्ही निघालो धनावडेवाडीला, म्हणजे माझ्या माहेरी. हे तुम्हाला डायरेक्ट दाखवते. मी वडापमध्ये बसली होती आणि त्याच्यानंतर लगेच बसमध्ये बसली होती, असं नव्हतं. वडापमध्ये बसायच्या पहिला अर्धा तास वाट बघितली होती आणि बसमध्ये बसायच्या पहिला 1.5 तास आम्ही वेट करत होतो बसचा. त्याच्यानंतर मग मी बसमध्ये बसली. मस्त बाहेरचं वातावरण अंशू एन्जॉय करत होता. आणि आम्ही स्पेशली माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आम्ही गावी गेलो होतो. हे असतं देज, जे आमच्याकडे प्रथा आहे की आदल्या दिवशी येतं सासरहून आणि त्याच्यावर ही नवरी बसते, देजावर बसली असं म्हणतात त्याला. तुमच्याकडे असे काय रिच्युअल्स असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर सोनूच्याच घरी आज जेवण होतं, कारण तिची एंगेजमेंट झाली नव्हती, त्यामुळं आदल्या दिवशी त्यांनी असं जेवण ठेवलं होतं. भात, आमटी, भाजी आणि बुंदी. कसा वाटला माझा हा प्रवास कमेंट करून